हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू संस्कृती डिजिटल क्लासेस मध्ये आज आपण मॅथ्स गणिताचा इयत्ता 6वीचा तिसरा धडा पाहणार आहोत, संख्यांच्या जगात. ह्यात तुम्हाला पहिल्यांदा काय दिलेली उजळणी दिली. 30597 हे तुम्हाला काय दिलेले नंबर दिले. त्याच्यापासून तुम्हाला मोठ्यात मोठा नंबर आणि छोट्यात छोटा असा 5 अंकी नंबर त्यांनी तयार करायला सांगितलेला आहे. आणि तो नंबर प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. काय वापरायचा? प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. बघा आता काय मोठ्यात मोठी संख्या, मोठी संख्या काय घेणार आपण? पहिला 9 आहे. 9 7 5 0 3 असा. नंतर आता लहान संख्या बघा, लहान संख्या कुठली येणार आहे? 3 0 5 7 9. बघा किती अंकी संख्यांनी? 5 अंकी. बघा 1 एकक दशम शतक हजार दशहजार असे 5 अंकी झालेले आहेत. तयार झालेल्या संख्यांमधील शतक स्थानी असलेल्या अंकांची स्थानिक किंमत लिहा. आता इथं काय? एकक, इथं दशक आणि इथं शतक. शतक स्थानी 5 ही अंक, बरोबर आहे? 5 मोठी संख्यामध्ये. आणि लहान संख्यांमधली 5 ही अंक, 5 ही काय? शतक आहे. एकक दशक शतक हजार दशहजार, बरोबर आहे? नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या, त्यालाच आपण नॅचरल नंबर आणि होल नंबर. पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर आणि नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. समजून घ्या. समूहातील वस्तू मोजण्यासाठी आपण 1 2 3 या संख्या वापरतो, बरोबर आहे? आपण काय वापरतो? 1 2 3 हे संख्या. आपल्या आजूबाजूच्या काय असतील तर त्याचे आपण नंबर असतात, ते नंबर मोजण्यासाठी आपण 1 2 3 पासून ही संख्या वापरतो. त्याला आपण मोज संख्या म्हणतात. या मोज संख्यालाच काय म्हणतात? नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या म्हणजे कुठली? नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 डॅश 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 का म्हटलं? कारण नैसर्गिक संख्या आहे, अमर्यादित आहे. आपण त्या मोजू शकत नाही, एवढे आहेत म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे? डॅश डॅश. नैसर्गिक संख्यांचा समूह 1 2 3 डॅश 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 951 म्हणजे 951 आणि त्याने परत डॅश डॅश केलेलं आहे. मग 29,761 म्हणजे असे कितीतरी नंबर असतात, त्याला आपण काय म्हणतात? नैसर्गिक संख्या. ते स्टार्ट कुठून होतात? सुरुवात कुठून होते त्याची? 1 पासून होते. नैसर्गिक संख्या असंख्य आहेत. नैसर्गिक संख्या आहे असंख्य आहेत. दैनंदिन जीवनात मोठ्या नैसर्गिक संख्या आपण अनेक ठिकाणी वापरतो. दैनंदिन जीवनात म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये नैसर्गिक संख्या आपण हे खूप ठिकाणी वापरतो. उदाहरणार्थ 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे आपल्या इथं किती लोकसंख्या आहे त्यांची सरकार काय करते? मोजणी करते. त्याला म्हणतात जनगणनेनुसार. 2011 मध्ये, बरोबर आहे? त्यांनी केली होती आपल्या महाराष्ट्राची. तर किती आलेली आहे? 1,24,42,373. ह्याला एकक, हे दशक, हे शतक, हे हजार, हे दशहजार, हे लाख, दशलाख आणि हे कोटी, बरोबर आहे? आपण असं त्याचं वाचन करतो. दुसरं, एका पुस्तक प्रदर्शनाच्या सर्व दालनातील, दालन म्हणजे सगळ्या तिथे वर्ग असतील किंवा तिथे एक अशी रूम असते, त्या पुस्तकांची संख्या 23,74,333 होती. किती? 23,74,333 होती.
आता आपण काय करू, विचार करा. आता स्टार्टिंग त्यांनी काय सांगितलं, सुरुवात 1 2 3 पासून जे आपण मोजतो त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. 7 आणि 5 ही 12 ही काय झाली, नैसर्गिक संख्या असते. आणि 7 वजा 5 ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे. 7 वजा 5 त्याची वजाबाकी आली 2, त्याला पण आपण काय म्हणू शकतो, नैसर्गिक संख्या. 5 मधून 5 गेलं. आता बघा इथे इम्पॉर्टंट आहे, 5 मधून 5 गेले, 0 आले. ही नैसर्गिक संख्या आहे का, नाही, ह्याला आपण पूर्ण संख्या असे म्हणतो. त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या असे म्हणतो. आता आपण शून्याचा इतिहास बघूया. मी शून्य बोलते. विद्यार्थी मित्र, ओळखलत का मला, मी तुमच्या रोजच्या परिचयातील, परिचय म्हणजे माहितीतील शून्य, काही नसणे हे दाखवण्यासाठी माझा उपयोग करतात. बघा काहीच नाही तिथं आपण काय दाखवतो, शून्य दाखवतो. हे शून्य हे माझे चिन्ह आहे. माझा जन्म भारत देशात झाला. माझा शोध लागला नसता तर जगात खूप गोंधळ झाला असता. 1 ते 9 हे केवळ 9च अंक असताना दशमान पद्धतीच्या नावामध्ये दश शब्द कोठून आला, हा 10वा अंक कुठला, हा 10वा अंक म्हणजे मी भारताबाहेर मला वाईड, सायफॉस, झेफिरो, झिप्रा या नावाने ओळखले जाते. झेपिरोचे इंग्लिशमध्ये रूपांतर 0 झाले. बघा झेपिरोचे इंग्लिश मधलं रूपांतर त्याचं रूपांतर काय झालं, 0 झाले. झेपिरो हा शब्द आहे, झेपिरोचं इंग्लिशमध्ये रूपांतर काय झाले, 0. माझे गणितातील महत्व अनन्यसाधारण आहे. अनन्य म्हणजे त्याचं महत्व खूप आहे. एखाद्या संख्येपुढे मी एकदा असलो की त्या संख्येची किंमत 10 पटीने वाढते. म्हणजे बघा आता हा 1 आहे, त्याच्या पुढे मी 0 लावलं, 10 झाले. त्याच्या पुढे मी 2 शून्य लावलं, 100 झाले. त्याच्या पुढे मी 3 शून्य झाले, 1000 झाले. म्हणजे आता एकाची किंमत आपण किती असते, कमी असते, पण त्यालाच आपण 0 लावल्यावर काय होतं, 10 होतात. बरोबर आहे. असेच 2 शून्य असं 0 0 लावत गेलं की त्याची संख्या वाढत जाते. नैसर्गिक संख्या समूहात 0 समाविष्ट केल्यास, बघा आपण नैसर्गिक संख्या काय केलं होतं, 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश. बरोबर आहे. त्या समूहामध्ये म्हणजे त्या ग्रुपमध्ये जर आपण सुरुवातीला जर 0 लावलं तर त्याला काय म्हणतात, पूर्ण संख्या म्हणतात. काय म्हणतात, पूर्णच. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, होल नंबर म्हणतो. समजून घ्या. खालील सारणीत जगातील 5 शिखरांची समुद्र सपाटीपासूनची उंची मीटरमध्ये दिलेली आहे. त्या सारणीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा इथं तुम्हाला टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये जगातील शिखरची नावे दिलेली आहेत आणि ते समुद्र सपाटीपासूनची त्याची उंची दिलेली आहे, ते मीटरमध्ये दिलेलं आहे. तर K2 त्यातला हा पहिला प्रश्न बघा. माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची मकालू शिखरापेक्षा किती मीटर अधिक आहे. बघा माउंट एव्हरेस्ट किती आहे, 8849 आणि मकालूची किती आहे, मकालू 8485. किती मीटर अधिक आहे असं त्यांनी विचारले. किती मीटर म्हणजे आता त्याला आपण मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करू. तर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, पहिलं माउंट एव्हरेस्ट, इथे मी लिहिते माउंट एव्हरेस्ट, काय त्याची संख्या मीटरमध्ये 8849 मीटर. माउंट एव्हरेस्ट 8849 मीटर. बरोबर आहे. त्यांनी दुसरं काय सांगितलंय, मकालू सांगितले. मकालू किती, 8485 सांगितले, ते पण काय मीटरमध्ये. मग त्यांनी फरक विचारले. काय विचारले, किती मीटर अधिक आहे. किती मीटर आहे मकालूपेक्षा माउंट एव्हरेस्टची, मकालूची 8485
तर आपण वजाबाकी करू. 9तून 5 गेले 4, 4तून 8 जात नाही म्हणून तर 1 हातचा, इथे राहिले 7, 14तून 8 गेले किती 6 येतात, 7तून 4 गेले किती 3, 8तून 8 गेले 0, म्हणजे किती मीटर जास्त आहे? माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची मकालू शिखरापेक्षा कितीने जास्त आहे? 364 मीटरने जास्त किंवा अधिक आहे असं लिहा, किंवा अधिक आहे असं लिहा. बरोबर आहे. दुसरा क्वेश्चन, शिखरांची नावे उंचीच्या चढत्या क्रमाने लिहा. आता चढत्या क्रमाने म्हणजे काय म्हणतो आपण? चढता क्रम म्हणजे काय? तो चढता क्रम हा 0 1 2 3 असा आपण म्हणतो, किंवा 2 पासून 0 पासूनचे मोठे नंबर, त्याला आपण काय म्हणतो? चढता क्रम. आणि त्यांनी चढता क्रम म्हणजे काय सांगितले? छोटी संख्या घ्यायची. आता आपल्याला छोटी संख्या ह्याच्यातली कुठली आहे बघा, 8 4 हा सगळ्यात मकालू छोटा आहे. मकालू नंतर ना हा आहे लाओत्से. चला लिहून घ्या आता. चढता क्रम पहिल्यांदा काय लिहिणार? मकालू 8 4 8 5, नंतर न कुठला आहे 8 5 8 5 1 6, नंतर ना आहे 8 5 8586, नंतर सगळ्यात मोठा आहे माउंट एव्हरेस्ट 8849. हा सगळ्यात मोठा नंबर कुणाचा येणार आहे? माउंट एव्हरेस्टचा. हा तुमचा चढता क्रम झाला. पहिल्यांदा 8485, दुसरा 8516, तिसरा 8586, नंतर ना आहे याला कॉमा द्यायचा, कॉमा कंपल्सरी आहे 8849. शिखरांची नावे उंचीच्या उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रमाने म्हणजे 10 पासून, 10 म्हणजे 10 9 8 7 असं आपण लिहितो. त्याला आपण काय म्हणतो? उतरत्या. त्यालाच आपण काय म्हणतो? उतरत्या क्रमाने लिहा. त्याला आपण इंग्लिशमध्ये डिसेंडिंग ऑर्डर म्हणतो, आणि चढत्या क्रमला काय म्हणतो? असेंडिंग ऑर्डर. आता उतरत्या क्रमाने म्हणजे काय लिहिणार? जो इथं मोठा नंबर आहे बघा, सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे? 8849, बरोबर आहे. नंतर 8586, नंतर 8516, 8485, बरोबर आहे. उतरत्या क्रमाने 8849, 8586, 8516, 8485, हा त्याचा उतरत्या क्रमाने होईल. आता पुढे बघू. सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या हा 0 आहे. हे इम्पॉर्टंट आहे बाळांनो, हे तुम्हाला गाळ्या जागामध्ये विचारते. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येईल का? नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येणार नाही. गणित चर्चा. आसावरीला लॅपटॉप व मोबाईल फोन खरेदी करायचा आहे, तर तिला त्या वस्तू खरेदी करण्यासाठी अंदाजे किती रुपये लागतील ते लिहा, आणि फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचा वापर करून बेरजेच्या वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण तयार करा. बघा, कितीने जास्त आणि कितीने कमी एकूण खर्च. हा लॅपटॉप आहे, आपण लिहू 45,000ला आहे असं आपण सांगू, बरोबर आहे. आणि फोन आहे, हा फोन आहे 25,000ला. किती? 25,000ला. तर आपल्याला शाब्दिक गणित काय तयार करावं लागणार आहे? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? बघा, त्यांनी काय सांगितलं? कितीने कमी आहे. आसावरीला लॅपटॉप आणि फोन खरेदी करायचा आहे, तर तिला त्या वस्तू खरेदी करण्यासाठी अंदाजे किती रुपये लागतील व ते लिहा, आणि फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचा वापर करून बेरजेच्या वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण तयार करा. लॅपटॉप
हा 45,000ला असून मोबाईल हा 25,000ला आहे, तर दोन्ही मोबाईल फोन लॅपटॉप पेक्षा कितीने कमी आहे? हा तुमचा पहिला क्वेश्चन येते, बरोबर आहे. दुसरा, मोबाईल फोन 25,000ला असून लॅपटॉप 45,000ला आहे, तर लॅपटॉप हा मोबाईल पेक्षा किती किमतीने आहे? हा तुमचे 2 प्रश्न तयार होते, बरोबर आहे. आता आपण पुढे बघू. 3.1 बघूया. खालील संख्या अक्षरात लिहा. बघा, आपण वाचन कसं करणार आहे? एकक पासून करू. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. मग आता आपण वाचताना कसं लिहिणार? लिहिताना कसं लिहिणार? 49 कोटी 38 लक्ष, लाख किंवा लक्ष पण लिहू शकता तुम्ही. 38 लक्ष 67,000 521. हा तुम्हाला अक्षरामध्ये झाला, पहिला आला, बरोबर. दुसरा पण असंच येणार आहे. बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. म्हणजे काय येणार आहे? 28 कोटी 41 लक्ष 57,649. तर तुम्ही दुसरं हे 2 आणि हे तिसरं आणि चौथं हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. बरं, पुढचं चौकटीत हा तुम्हाला हेच संख्या दिलेत, चिन्ह दिलेले आहेत, त्या चिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे. बघा, इथं काय सांगितलेत? 59,21,492 आणि इथं काय दिले? 64,79,426. ह्याच्यामध्ये छोटा कोणता आहे? बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. हे दोन्ही पण सेम आहे, पण इथं नंबर बघायचा. हा 49 आहे, हा 64 आहे, म्हणजे हा मोठा आहे. बघा, हा जो आपला तोंड आहे, हा जो आहे, ही बाजू काय असते? मोठी असते. आणि हा काय असतो? ही असती छोटी. त्याला आपण लहान म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो आपण? मोठी म्हणतो, बरोबर आहे. दुसरं, आता बघा, 7,579 आणि 0, तर हा मोठा येतो. आता हे 48,579 आणि 48,579 दोन्ही सारखे, त्याला आपण सारख्याचं म्हणजे इक्वलचं चिन्ह देऊया. आता हा 0 आहे, 0 पेक्षा 700 हा मोठाच असणार आहे. पुढे बघा, आता त्यांनी काय सांगितलंय?
सोडवा म्हटलेत. काय सांगितलेत? सोडवा. तर काय 95,754 हे वजाबाकी करायचे. बघा मी तुम्हाला इथे देते क्वेश्चन नंबर 3 मधलं सोडवा. 95,754 वजा 38,254. पहिल्यांदा वजाबाकी करताना कधी पण मोठी संख्या वरती येते आणि छोटी संख्या खाली येते. 4तून 4 गेले 0, 5तून 5 गेले 0, 7तून 2 गेले 5, 5तून 8 जात नाही तर आपण इथं काय द्यायचं? हातचा द्यायचा आणि हा 5 नंबर इथं. 9तून इथे एक हातचा गेल्यामुळे इथं काय लिहितो? 8 लिहितो. 15तून 8 गेले किती? 15तून 8 गेले 7. किती येतात? 7. आणि 8तून 3 गेले 5. बरोबर आहे. 57,500 आलं. किती आलं? 57,500. आता इथं तुम्हाला बेरीज करायची. बेरीजचं दाखवते मी तुम्हाला, इथे करून दाखवते. 85 किंवा मी इथे रफ करते, तुम्ही तोपर्यंत घ्या. बघा 85,39,652 आहे. आता त्यांनी अधिक करायला सांगितले. काय सांगितले? बेरीज. 53,27,541. आता याची बेरीज करू. 2 आणि 1 3, 5 आणि 4 9, 6 आणि 5 11, 9तून 9 आणि 1 10, 17, 3 आणि 1 4, 5 6. आपण जे हालचाल त्याला आपण इथं असं गोल करू म्हणजे आपल्याला लगेच समजतं. किती आलं? 3 आणि 1 4, 5 6, 5 आणि 3 8 आणि 8 आणि 5 13. बरोबर आहे. हे 3, हे 2 आणि हे 1 असं त्याची बेरीज होईल. बघा ही त्याची बेरीज. आता पुढचं बघू. चौथं. शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च 87,000 होता. जुलै महिन्यात तो ₹1,69,000 झाला. तर जून व जुलै महिन्याचा एकूण खर्च किती रुपये झाला? जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला? त्यांनी पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारले? दोन्ही महिन्यांचा खर्च विचारलाय. काय विचारलंय? दोन्ही महिन्यांचा खर्च. तर आपल्याला काय करावं लागणार? त्याचं आपल्याला लिहायचं. इथं मी इथे लिहून देते. इथे मी रफ करते, मग तुम्ही ते लिहून घ्या. बघा पहिल्यांदा मोठा नंबर कुठला आहे? जुलै महिना. जुलै महिना असं लिहा. नेमका आहे 1,69,000,000 आणि त्याने जून महिन्याचा खर्च काय सांगितलाय? जून महिना किती सांगितलं त्यांनी? 87,000 सांगितलंय. बरोबर आहे. 87,000. मग तुम्ही बरोबर अधिक किंवा बेरीज. बेरीज चिन्ह 0 0 0. 9 आणि 7 किती होतात? 16 होतात. हातचा आला 1. 1 आणि 1 7. 7 आणि 8 किती होते? 15 होतात. हातचा आला 1. 1 आणि 1 2. दोन्ही एकूण दोन्ही महिन्यांचा खर्च तुम्ही असं लिहू शकता. बरोबर आहे. आता दुसरा क्वेश्चन त्यात विचारला त्यांनी, जुलै महिन्यात जून पेक्षा किती अधिक खर्च झाला? माझा इथं काय येणार आहे? वजाबाकी येणार. इथं काय येणार आहे? वजाबाकी. आता मी हे परत रफ करते, तुम्ही लिहून घ्या परत दुसरा क्वेश्चन त्याचा आन्सर. बघा जुलै महिन्यात जून पेक्षा. जुलै महिना किती आहे? 1,69,000 आणि जून महिना कुठला आहे? सॉरी जून महिन्याचा किती आहे खर्च? 87,000. त्यांनी कितीने जास्त म्हटल्यावर तर आपल्याला तो काय करावं लागणार आहे? वजाबाकी करावं लागणार आहे. 0 0 0. 9तून 7 गेले 2. 6तून 8 जात नाही.
मग इकडचा हातचा इथं आला, हा 6 वरती गेला, इथं राहिले 0. 16तून 8 गेले 8. तर हा तुमचा जुलै महिन्यात दोघांमधला त्यांनी फरक विचारलाय. जुलै महिन्यात जूनपेक्षा कितीने अधिक? जूनपेक्षा जुलै महिन्यात 82,000ने जास्त खर्च झाला. जुलै महिन्यात 82 जुलै महिन्यात जून महिन्यापेक्षा 82,000ने खर्च जास्त झाला असं आपण लिहू शकतो. बरोबर आहे. आता पुढचं बघा. आयकर विभागाकडे एका संस्थेचा आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात 9,25,498 आयकर आणि मार्च महिन्यात 11,49,505 आयकर जमा झाला. तर 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला? हा तुम्हाला बेरीजच करावा लागणार आहे. फक्त इथे लिहायचं फेब्रुवारी महिना, फेब्रुवारी किती आहे? 9,25,498 आणि दुसरा काय आहे? कुठला महिना सांगितलं त्यांनी? मार्च महिना. हे सांगितलं त्यांनी 11 लाख. लिहिताना इथून लिहा म्हणजे तुम्हाला बरोबर पडतं. 505 नंतर 9411 बघा असा बरोबर नंबर येतो. नाही तर ते नंबर एकाखाली येत नाही. बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. म्हणजे आपला बरोबर आहे. 8 आणि 5 13, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 9 किती झाले? 15 येतात. हातचा आला 1, 4 आणि 1 4 आणि 2 6 आणि 1 7, 9 आणि 1 10, इथं हातचा आला 1 आणि हा 2. तर त्यांनी लिहायचं 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला. शाब्दिक गणित असं तर उत्तर पण शाब्दिक मध्ये येणार. उत्तर लिहायचं 2 महिन्यात आयकर जमा झाला. हे उत्तर लिहून घ्या.